सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार मंडळी, नमस्कार. आलाय तुम्ही सगळे? अरे क्या बात आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो हा आशिष तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा. अरे मंडळी, आज आपण आहोत मुलुंड ईस्ट मध्ये आणि मुलुंड ईस्ट मधल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. मला माहिती आहे तुम्ही सगळे उत्सुक आहात, तुम्ही सगळे आल्यात इथे माहेरी. त्याच्यामुळे वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या हा सोहळ्याला सुरुवात करूया. आणि त्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपला पहिला खेळ. आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. वाक्य असं आहे, तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मिठे बोल. नुसतं वाक्य बोलायचं नाही, तर वेगवेगळ्या मूड मध्ये बोलायचंय. हा या ताई, आधी हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. तड़तड़ ताशा ठमडम ढोल प्या प्या समई ये कौन से समय आप बात कर रहे हैं? सनई सनई सनई. हा रेडी. तड़तड़ ताशा ढमढम ढोल वाजे काय समई प्याप्या सनई. हा प्या प्या सनई वाजे ढोल. तड़तड़ ताशा ढमढम ढोल वाजे समई मीठे बोल. व्हेरी गुड. हा वाजे समयी मिठे बोल. आणि प्याप्या कोण बोलणार? मस्त होते. तड़तड़ ताशा ढमढम ढोल प्या प्या सनई वाजे ढोल. व्हेरी गुड. हा मस्त आहे. वाजे ढोल. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हे वाक्य हसत हसत बोलायचं. तड़तड़ ताशा ढमढम ढोल प्या प्या समई प्याप्या समयी नाही. सनई हा. वाजे ढोल. हा, प्याप्या कसा आला पाहिजे? प्याप्या असं आलं पाहिजे. हा तड़तड़ ताशा ढमढम ढोल हा प्याप्या प्या प्या समई समयी नाही. व्हेरी गुड. मीठे सनई नाही. मिठे सनई कुठून आणला आता? मिठे सनई. ढमढम ढोल प्या प्या सनई हा. वाजे नाही मीठे बोल. हा आठवून आठवून बोललात तुम्ही. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आता हेच वाक्य तुम्ही आहे ना रडत रडत बोलायचं. व्हेरी गुड. हा रेडी. चलो एक दोन तीन. तड़तड़ ताशा ढमढम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. तड़तड़ ताशा ढमढम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. तड़तड़ ताशा ढमढम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. नाही. असं नाही. तड़तड़ ताशा ढमढम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. तड़तड़ ताशा ढमढम ढोल प्या प्या सनई मीठे अजून बोल. रडत येऊ दे. प्या प्या सनई मीठे बोल. तड़तड़ ताशा अजून रडत येऊ ढमढम दे. ढोल प्या प्या सनई मीठे बोल. असं रडा आहे बघा. तड़तड़ असं ताशा रडा तुम्ही. ढमढम ढोल प्या प्या सनई पडपड तड तडतड पडपड तड. रडा असं रडा लवकर. रडा रडा लवकर. डमडम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. तड़तड़ ताशा डमडम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. तड़तड़ ताशा डमडम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. तनई सनई नाही. असं नाही. तुम्ही बोललात तर नाही. तड़तड़ ताशा डमडम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. तड़तड़ ताशा डमडम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. मी कन्फर्म सांगतो ह्या तनईच बोलतायत. हरकत नाही, हरकत नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या असं नाही मिठे बोल. असं करायचं. प्रत्येक वाक्य उलवता असं करायचं. हा रेडी. हा चला मस्त. सोपं आहे. कसं करायचं? कसं कराल? तड़तड़ ताशा डमडम ढोल सनई वाजे प्याप्या कोण बोलणार आहे? सनई मीठे. हा एक कोण करणार? आता चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. बरं आपण मंगळागौर खेळतो, सगळे खेळतो. त्याच्यामध्ये असंच आहे पटकन. हा मी तुझ्या तुझ्या हे तुझ्या असं काय ते असतो ना, एक खेळ असतो. ओके तसंच करायचं. मला येणार. तसंच करायचं. तडतड ताशा मिठे बोल. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा चला. तड़तड़ ताशा काय काय तडतड ताशा मिठे बोल. बाई हा लवकर. येणार सोपं आहे. तड़तड़ ताशा भाऊजींना आठवू नका.
शेवटी करायचंय ना लास्ट. शेवटी काय करायचं ते तुम्ही बघा, मला नाही माहिती बाबा. हे बघा, तडतड ताशा मिठे, हा तडतड ताशा तडतड ताशा. अहो, येऊ दे ना, येऊ दे ना. हा, तडतड ताशा तडतड ताशा. नाही नाही, डेंजर नाही. तडतड ताशा. अहो, येऊ दे ना, येऊ दे ना. तडतड ताशा. तडतड ताशा. आवाज येऊ दे ना, आवाज. तडतड ताशा. तडतड ताशा. डमडम ढोल. प्या प्या समई. समय सनई, हा प्या प्या सनई. ढुशुम, हा मीठे बोल. हा झालं. चला, जोरदार टाळ्या. जाऊ दे, जोरदार टाळ्या. तर हेच वाक्य तुम्ही रागात बोलायचंय. रागात. हा, रागात बोलायचंय, ठीक आहे. हा, आणि समोर भाऊजी आहेत असं समजा. कायच असेल तो राग सगळा काढा. रेडी? तडतड ताशा. हा. डमडम ढोल. प्या प्या सनई. एक मिनिट, एक मिनिट, मीठे बोल. एक मिनिट, एक मिनिट. हे नाही मी सांगितलं होतं. तो माझा राग आहे. अच्छा, राग आहे. राग असाच येतो. अच्छा अच्छा, हा रेडी, ओके. हा, चलो पटकन. भाऊजी ऐका तुम्ही. तडतड ताशा. तडपण ताशा. हा, मीठे बोल. मी तडतड ताशा. ढमढम ढोल. हम्म, प्या प्या सनई. मीठे बोल. अरे बापरे. हा हा, तडतड ताशा. ढमढम ते ढोल. पाहिजे आता मध्ये. हा हा, तडतड ताशा. असा राग पाहिजे डोळ्यात, अंगात. हे बघा. तडतड ताशा. हा. ढमढम ढोल. प्या 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 सनई. मीठे बोल. हा? हे ढोल बोलून जे बोट माझ्या डोळ्यात मध्ये जे घातले ना तुम्ही. हा, अजून जोरात. तडतड ताशा. हा, धम 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 धम. एक ढोल वाटा ढम वाजलाय. हा, मीठे बोल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. Thank you. जोरदार टाळ्या, थँक्यू जोरदार. थँक्यू. आजच्या या खेळामध्ये जी ताई विजेती झालेली आहे, जिने उत्तम सादरीकरण केलेले आहे, तिला मिळते सन मराठी वाहिनीकडून खास भेटवस्तू. अभिनंदन, अभिनंदन. या ताई न द्या ताई. सगळ्या या ज्या ताया इथे आलेल्या आहेत, सगळ्या माहेरी आलेल्या आहेत, ह्या सगळ्या माहेरवाशिणी. आणि माहेरवाशिणी जेव्हा माहेरी येतात तेव्हा नक्कीच माहेरच्या आठवणींचा उजाळा होतो. आणि त्यासाठीच आपण या सगळ्या तायांबरोबर आज त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहोत. कोण डोळ्यासमोर उभं राहतं माहेर म्हटलं? डोळ्यासमोर माझी आई, भावंड आणि माझे वडील राहतात. काय आठवण एखादी आई बाबा? आठवणी असं की माझं माहेर म्हणजे विद्येचं माहेर होतं अच्छा. आणि ममतेचं माहेर होतं. आम्ही 7 भावंड आणि घरामध्ये भरपूर लोक होती, म्हणजे आजी आजोबा. तरी पण त्यावेळी आई म्हणायची, एक तांदूळ असेल ना तरी तो 7 जणांनी वाटून घ्यायचा. हे तिचे शब्द आहेत ना, मी कधीच विसरणार नाही. आणि दुसरं म्हणजे शिक्षण. म्हणजे एवढी भावंड असल्यामुळे शिक्षणाचं म्हणजे जरा कठीणच होतं. पण तिने म्हणजे एकदम वरच्या लेवलला गेली सगळी. कारण आईला स्वतः जरी शिकली नसली तरी शिकण्याची आवड होती, कविता करायची ती. त्यामुळे ती बराबर बसल्या बसल्या कविता करायची चपात्या करता करता. ते मला अजूनही आठवतं. तिला क्रिकेटचं वेळ होते. त्यावेळी टी व्ही नव्हता, तर क्रिकेटची मॅच लागली का ती ते ऐकायची. म्हणजे त्या आता क्रिकेटची मॅच लागली की मला आईची आठवण येते. कारण ती नवस बोलायची, एकादशने बोलायची. आणि मग म्हणायची, बाकी दुसरे कोण साऊथ आफ्रिकनवाले असायचे ते म्हणायचे, अगं ते राक्षस गो, आणि आपले बिचारे एवढे एवढे शेत ना, तर ते काय ते लबाडी करतात असं. म्हणजे मला अजूनही आठवत तिचं. म्हणजे एवढी ती मॅड होती ती क्रिकेट करताना. लग्नाचा दिवस होता आणि कन्यादानाच्या विधी वगैरे सुरू असताना खूप रडले असेल आई बाबा? हो, नॅचरली. काय वाटलं? खूप खूप असं मन हे म्हणजे एकीकडे आनंद होता की लग्न झालो, आणि एकीकडे असं दुःख होतं की एवढ्या सगळ्या जवळच्या माणसांना आपण सोडून लांब जातोय. जिकडे मला शिक्षणाची म्हणजे हे रोवली गेली माझी शिक्षणाची आवड माझ्याकडे, की अजूनही मी शिकते. त्यामुळे आईच्या आईने म्हणजे अजूनही ह्या वयाला पण मी शिकते. तर हे सगळं त्यावेळी लग्नाच्या वेळी पण मला वाटलं नंतर मिळेल का मला शिकायला. म्हणजे लग्नाची माळ नवऱ्याच्या गळ्यात घालताना हाच विचार होता माझ्या, की त्यांच्याकडनं प्रॉमिस घेतलं होतं माझ्या वडिलांनी
की ह्या मुलीला काही येत नाही, चहाचा कप पण तिला धुता येत नाही, पण तिला म्हणून शिक्षणाची आवड आहे, तुम्ही शिक्षण तिचं खंडित करायचं नाही शेवटपर्यंत. असं प्रॉमिस घेतलं तर ते प्रॉमिस मला लग्नाच्या वेळी आठवलं. खरंच सांगते की हा माणूस मला पुढे शिकायला देईल की नाही असं. आहेर, तो अहेर असतो प्रेमाचा, तो माहेर ओके, नाही का? बरोबर. वा, खूपच सुंदर तुम्ही माहेरची व्याख्या केली. माहेर म्हटल्यानंतर कोण म्हणजे आई माहेर येतात की म्हटलं तर बाबा? आई सगळ्यात जास्त महत्त्वाची असते मुलीला. कारण माझ्या आईने एवढी माणसं गोळा केली की घरात एवढ्याशा छोट्याशा खोलीसुद्धा 20-22 माणसं असायची आमच्याकडे. की आईला बरं नाही तर माझ्या काक्या वगैरे यायच्या, की माणसांचं सतत येणं जाणं आमच्याकडे असायचं. त्यामुळे आम्ही फक्त शिकलो. जेवण वगैरे मला माहितीच नाही. किंवा पहिल्यांदा मला वाटतं मी जेवण केलं तेव्हा पहिल्यांदाच मला असं कळलं की काळ्या वाटाण्याचा भात करणारी मी पहिली असेल, आणि काळ्या वाटाणे भिजत घालतात रात्री हे सुद्धा मला माहिती नव्हतं. आणि मी डायरेक्ट तसा भात केला. माझ्या भावांनी असे कडक झालेले काळे वाटाणे काढून भात खाल्ला आणि तरी बोलले ताई सुंदर झाला आहे. ती पहिली केलेली होती मी. आईच्या राज्यात कधी असं करण्याचं झालं नाही, कारण सगळी माणसं घरात होतीच आमच्याकडे. त्यामुळे आता ह्या ज्या मुली करतात जेवण 7वी 8वीत काहीतरी मॅगी वगैरे, आम्ही 15वीपर्यंत तरी असं काय केलं नाही, फक्त शिक्षण. ते पण आई, आम्ही शाळेतनं आले की आमच्याकडे अशा काळ्या लाद्या होत्या, त्याच्यावर आई पेन्सिल घेऊन मला असे गणित शिकवायची. माझी आई गावची शिकलेलीच नाही, 9वी शिकलेली, पण आमची आई यायची ना शाळेत तर माझ्या हुशार मैत्रिणींच्या आईंशी बोलून की बोर्डवर लिहून काय लिहिलंय आज, काय शिकवलंय, ती लिहून घ्यायची तुटक्या मुटक्या अक्षरात आणि घरी येऊन माझ्या बाबांना सांगायची. बाबा शिकलेले ग्रॅज्युएट होते, मग ते लिहून बोर्डवर बाबा आम्हाला शिकवायचे. हे आत्ता जसे क्लासेस आहेत खूप, तसे आम्ही कुठच्याच क्लासेसला गेलो नाही. माहेर खूप आठवतं आणि आता हेच माहेर तुटणार आहे, कारण गिरगावला रिडेव्हलपमेंट चालले आहेत, सगळं बिल्डिंग्स पाडतायत. खूप आठवण येईल माझं माहेर तुटल्याचं. वा, काही खूप छान बोलतायत. आज सगळ्या प्रत्येक ताईंशी जेव्हा बोलतो तेव्हा खूप छान वाटतं की ताई अगदी मनापासून व्यक्त होतात. पण आपल्या ह्या माहेरच्या आठवणीमध्ये सगळ्या ताया जरी भावूक झाल्या असल्या तरी आता त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम या त्यांच्या भावाचं आहे. त्याच्यामुळे आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे आणि सुरू करूया आपला खेळ. हे ढिंक टाकड टिक्क नाकड, ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. काय नाव आहे? संगीत अभिनय नृत्य खुर्ची. अरे बापरे, ठीक आहे. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. आली पोरींची बारी रे, झाली पोरा बाजारी रे, बघायचे सारी नवी पुढारी नारी रे, त्याचे सांगतात ऐकायचे हे बघना बरं नवं. All you boys just get this straight. हे वागणं बरं नवं. विनाकारण करणं कमी. हे वागणं बरं नवं. Get set before it's too late. हे वागणं बरं नवं. हा, पटकन पटकन बसून घ्या, पटकन. हा, आई लवकर, हा लवकर या, लवकर या. म्युझिक प्लीज. आसानी से ना मैं पास आऊंगी, थोड़ा सा पहले मैं शर्माऊंगी. आसानी से ना मैं पास आऊंगी, थोड़ा सा पहले मैं शर्माऊंगी. जब तक न बोलोगे तो प्यारे बोल, तुझको मैं थोड़ा सा तड़पाऊंगी. मेरी नथनी मेरी पैचनी, कैसे पागल न कर दे तुला. मेरी नथनी मेरी पैचनी, कैसे पागल न कर दे तुला. मुझको बना ले तेरी कार माजिन, राजा तू पंजा मेरा दादला. हाँ, मुझको बना ले तेरी कार माजिन, राजा तू पंजा मेरा दादला. हा, पटकन. हड्डी ही आणि ही एकच खुर्चीमध्ये आहे. एकच खुर्चीमध्ये आहे. आणि आता बघूया आणि आता बघूया कुठली ताई
कुठली ताई पटकवतीये खुर्ची पटकावते खुर्ची पण त्यासाठी पण त्यासाठी म्युझिक प्लीज द्या म्युझिक द्या. मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे, मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे, तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे, तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे. मग छेपायचे नाही रे मका सोसायचे नाही, मग छेपायचे नाही रे मका सोसायचे नाही, तुझे आसमां के तारे मका छेपायचे नाही, तेरे आसमां के तारे मुझे छेपायचे नाही. बस नव्हतं कशी बस इथून. आणि तुम्ही आलात अगदी संगीत पीठमध्ये सहभागी झालात. खूप छान वाटलं. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. वा मला माहिती होतं इथे आल्यानंतरच मला माहिती होतं कारण ज्या दोन तायांनी ज्या काय मला खेचत खेचत आणलं ना तो उत्साह मला इतका दिसत होता ना की मला खात्री होती की आजचा हा भाग आपला सॉलिड होणार आहे. हे बघून ना मला खरंच खूप आनंद होतो. पण हे आनंदाचे क्षण उपभोगत असताना किंवा सगळे आपल्या सख्यांबरोबर मजा मस्ती करत असताना कधीतरी ना एक असा अबोला आपल्या मनामध्ये असतो एखाद्या व्यक्तीबरोबर आणि कधीतरी असं वाटतं की हा अबोला दूर व्हायला पाहिजे आणि आपल्या चूकभूल द्यावी घ्यावी या भागामध्ये हाच अबोला आपण दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. दुरावलेली नाती जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या तायांमध्ये अशी एक ताई आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊ आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ अक्षता आदित्य माने. अच्छा कोणाबरोबर हा अबोला आहे तुमचा? माझ्या बहिणीसोबत अबोला आहे. बहिणीसोबत हो. आहे. आणि किती वर्ष हा अबोला आहे? एक लास्ट 1.5 वर्ष. कारण जर तुम्ही सांगू शकत असाल तर कारण- आता ते वैयक्तिक आहे हो. पण तरी पण तुम्ही जर असं बघायला गेलं तर क्षुल्लक कारण आहे, असं काही खूप हे नाही आहे, पण छोट्या छोट्या गोष्टींमधून झाला अबोला निर्माण. अच्छा ओके. पण मग ह्या 1.5 वर्षात तुम्ही स्वतःहून कधी प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा? नाही. कोणाची चूक आहे असं तुम्हाला वाटतं? चूक असं म्हणता येणार नाही, दोघींचाही इगो मध्ये येतोय. ती बोलत नाही म्हणून मी पण बोलणार नाही. मी प्रत्येक वेळेला मी का माघार घेऊ. हेच असं करत करत 1.5 वर्ष गेलं. हो. 1.5 वर्षात तुम्ही इतके सुखाचे क्षण आणि आनंदाचे क्षण तुम्ही मिस केलेत हे तुमच्या लक्षात नाही येते. चूक मान्य जरी आपली चूक नसली आणि तरी पण आपण ती जर चूक मान्य करत असेल ना तर याचा अर्थ असं नसतो की आपण चुकतोय. आपल्याला त्या नात्याची किंमत असते. आपल्याला ते नातं हवं असतं म्हणून आपण एक पाऊल पुढे येत असतो. हो की नाही? बरोबर आहे की नाही? आणि ते कसं असतं की दोन्ही साईडने असतं. तुम्ही एक पाऊल पुढे आलात तर समोरच्याने पण 10 पावलं पुढे यायला पाहिजे. बरोबर. पण आज जर समजा 1.5 वर्षात जर तुम्ही प्रयत्न केला नाही म्हणतायत पण आज तुम्हाला इथे प्रयत्न करावा असं वाटतं? हो नक्कीच. समजा समोर तुमची ताई आहे, काय सांगाल तुम्ही तिला? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी नाही समजून घेतलं, तर तू मला समजून घेशील का? काही क्षुल्लक कारणांमुळे आपले वाद झाले, ते वाद बाजूला ठेवून आपण परत पहिल्यासारखं एकत्र येऊ शकू का? किती वेळ लागला मला सांगा. किती वेळ लागला? 1 सेकंद पण नाही. 1 सेकंद पण नाही. म्हणजे हा तुमचा मनाचा मोठेपण आहे की तुम्ही स्वतःहून इथे बोललात आणि ते पण इतक्या सगळ्या सख्यांसोबत आणि अख्ख्या महाराष्ट्रभर आपले सगळे रसिक प्रेक्षक बघतायत त्यांच्यासमोर तुम्ही ही तुमची चूक मान्य करताय आणि तुम्ही ताईशी बोलतायत. खरं त्यासाठी सुद्धा हिंमत लागते. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. पण तुम्ही माहेरी आल्यानंतर हा भाऊ तुमच्या वतीने सुद्धा तुमच्या ताईंशी बोलणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई की छोटी बहीण आहे, छोटी बहिणीचे काय असतात त्या चुका मोठ्या मनाने माफ करायच्या असतात. त्याच्यामुळे फार ताणायचं नाही. जे काही गैरसमज असतील ते लगेच दूर करा. ही भांडणं तिथल्या तिथले मिटवून टाका. आणि ताईने आज तिची हिंमत दाखवली की इतक्या सगळ्यांसमोर ती व्यक्त झाली आणि तुम्हाला ती सॉरी म्हणते. तर मला असं म्हणायचं आहे की हा निरोप हा मेसेज तुमच्याकडे पोचला की लगेच एक फोन ताईला करा, तिला भेटायला या आणि कडकडून मिठी मारा आणि हे बहिणीचं नातं पहिल्यासारखं पुन्हा एकदा घट्ट करा. आणि तसं झालं तर मला खरंच खूप मनापासून आनंद होईल. हो की नाही? ताई पण तुम्ही इथे माहेरी आलेले आहेत तर माहेरी आल्यानंतर मी तुमची ओटी भरल्याशिवाय तुम्हाला इथून पाठवणार नाही आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या संसारात रमले मी
पोटी भराया पाठवते माया पित्याच्या ओढीनं लागे. तर मजा आली आहे की नाही? हा, खरंच तुम्हाला आवडलं की नाही? क्या बात आहे. आणि आजचा क्षण हा अर्धा तास तुम्ही तुमच्यासाठी जगत होतात, तो आनंद उपभोगत होतात, याचा खरंच मला खूप आनंद झालेला आहे. हा, पण असं नेहमी वाटत असतं की अजून काही वेळ हा सहवास मला तुमच्या बरोबर लाभला असता तर खरंच खूप मजा आली असती. पण आपल्याला आजच्या ह्या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा.